युट्यूबवर आपण व्हिडिओ बनवतो. युट्यूबवर व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला वाटतं की लगेच आपले युट्यूबवर पैसे येतील किंवा लगेच आपल्याला पैसे मिळतील. युट्यूबमध्ये जे आपल्यापेक्षा खूप काही पहिले मेहनत करते युट्यूबवर किंवा जे काही युट्यूबवर खूप काही स्ट्रगल करत आहे त्यांना देखील खूप प्रयत्न करावा लागतात. तेव्हा युट्यूबमध्ये सक्सेस मिळते किंवा यश मिळतं. कारण की युट्यूबमध्ये सक्सेस होणं किंवा यश होणं ही सोपी गोष्ट नसते. कारण की मी जी काही मेहनत करतोय खूप दिवसापासून तरी देखील माझं चॅनल अजूनपर्यंत मॉनिटाईज झालेलं नाही भावांनो. कारण की युट्यूबमध्ये जे काही मी प्रयत्न करतो आणि जे काही व्हिडिओ टाकतो ते देखील माझ्यापर्यंत अजूनपर्यंत माझे चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही. कारण की युट्यूबची जी प्रोसेस असते किंवा जे काही जे काही व्हिडिओ पाहतात आपलं, जे काही लोक आपल्याला सपोर्ट करतात ते लगेच लोक आपले व्हिडिओ पूर्ण पाहत नाही. कारण की जे आपण युट्यूबमध्ये जे काही व्हिडिओ टाकतो, जे काही लोक आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपले पूर्ण व्हिडिओ पाहत नाही किंवा बाकीचे व्हिडिओ वरती स्क्रॉल करतात किंवा स्किप करून देतात. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ आपल्याला वॉच टाइम मिळत नाही किंवा आपले वॉच टाइम धरले जात नाही. त्याच्यामुळे आपले चॅनल मॉनिटाईज होत नाही. आणि जे खूप काही असेच व्हिडिओ टाकून देतात त्यांचे चॅनल किंवा जे काही व्हिडिओ टाकतात त्यांचे व्हिडिओ खूप काही व्हायरल होऊन जातात. पण जे युट्यूब असतं ते खूप काही आता पहिले सारखं राहिले नाही. पहिले लोक असेच व्हिडिओ टाकून द्यायचे कोणते बनवून आणि त्याला मिलियन मध्ये व्ह्यू चालले जायचे किंवा मिलियन मध्ये लाईक वगैरे. तेव्हा एका दिवसात किंवा थोड्या दिवसांनीच चॅनल मॉनिटाईज होऊन जायचं. कारण की पहिले युट्यूब इतकं जे पहिले होतं युट्यूबमध्ये जी काही इन्कम होती ती सोपी होती. म्हणजे पहिले एकदम सोपी होती. पण आता जी काही युट्यूबमध्ये जी काही अर्निंग असते ती देखील कमी झालेली आहे. आणि जी त्याच्यात सक्सेस होणं आणि यश होणं ही सोपी गोष्ट नाही. कारण की माझे 30,000 फॉलोअर झाल्यावर मी दिव्यांग असूनही 30,000 फॉलोअर मी कम्प्लीट केले तरी देखील माझे चॅनल अजूनपर्यंत मॉनिटाईज झालेले नाही भाऊ. कारण की तुमच्यासारखे लोक जे जे मोठे मोठे क्रिएटरला सपोर्ट करतात, जे मनोज देव खूप काही मोठे मोठे क्रिएटर आहेत त्यांना लोक सपोर्ट करतात. पण छोट्या क्रिएटरला देखील सपोर्ट केला पाहिजे. कारण की जो छोटा क्रिएटर असतो तो खूप काही मेहनत करत असतो. आणि जे मोठे क्रिएटर असतात त्यांचे पहिलेच त्यांना लोक सपोर्ट केलेला असतं. त्यांची ऑडियन्स झालेली असते. त्यांना लोक त्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहतात की केव्हा हे व्हिडिओ अपलोड करते. लोक त्यांचे इतके व्हिडिओ पाहतात. पण एक छोट्या क्रिएटरला तुम्ही देखील सपोर्ट केला पाहिजे भावांनो. कारण की छोटा क्रिएटर जी मेहनत करतो तेच मोठा क्रिएटर करत नाही. हे कायम लक्षात ठेवा भावांनो. कारण की आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल किंवा माझे व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय श्रीराम.